लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ठाण्यामध्ये 5 एप्रिल रोजी आपण गडकरी रंगायतन या ठिकाणी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद आपण आयोजित केली आहे. ह्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये येणाऱ्या सर्व उपासक आणि उपासिका व मान्यवर यांच्या म्हणजे भोजनाची व्यवस्था, कारण लोक दूरदूरून या कार्यक्रमाला येणार आहेत, तर त्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. विशेषतः या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भिक्खू संघाला संघदान त्या ठिकाणी होणार आहे, भोजनदान होणार आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे सदस्य ज्योतिताई वाघमारे हे या कार्यक्रमाला चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत. संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री हे सुद्धा चीफ गेस्ट म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर भरतसेठ गोगावले रोजगार हमी मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये चीफ गेस्ट म्हणून उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार बळीराम गायकवाड साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. आदरणीय त्याचबरोबर राहुल लोंढे साहेब धम्मसेवक म्हणून या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर नरेशचंद्र कावळे साहेब हे सुद्धा या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उपस्थित असणार आहेत. हा पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे. तर मी फक्त सर्व उपासकांना सूचना करेल की आपण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी, भिक्खू संघाचं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असावं असं मी आवाहन करतो. बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून 5 एप्रिल रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही धम्म परिषद चालणार आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे की ठाण्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते आहे, याचा प्रत्येक ठाणेकरांना अभिमान आहे. आणि या धम्म परिषदेचे आयोजक आदरणीय बनते रत्नप्रिय थेरो यांच्या माध्यमातून मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो आहे की आपल्या ठाण्यामध्ये देशातून विदेशातून आदरणीय भिक्खूगण उपस्थित राहणार आहेत. ज्यांचं मार्गदर्शन या एकदिवसीय धम्म परिषदेमध्ये होणार आहे. तर ठाणेकर नागरिकांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण धम्म ज्ञान काय आहे, धम्माचा उपदेश काय आहे आणि वर्तमान आणि भविष्य काय आहे हे धम्माच्या ज्ञानातनं सगळ्यांना कळणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि या परिषदेला उद्घाटक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं जाती धर्माच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण केलं, ज्यांनी कधी जाती धर्माचा आधार समाजकारण करताना कोणाला मदत करताना घेतला नाही, आणि मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंना बोलवून धम्मदान, चिवर्जन आणि भोजनदान केलं, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः त्रिशरण घेतलं, बुद्ध वंदना घेतली, असे आदरणीय या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या परिषदेचे उद्घाटक म्हणून येणार आहेत. स्वतः त्यांनी बारकाईनं या धम्म परिषदेवर लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्यांच्या सूचनाही सारख्या असतात की कुठेही त्यांना काही कमी पडू नये, त्यांना कुठली व्यवस्था पाहिजे आहे जेणेकरून जे महाराष्ट्रातून अनेक नागरिक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दुरावस्था त्यांची होऊ नये, या दृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. ते स्वतः या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा जे बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांना भोजनदान, चिवरदान आणि धम्मदानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक आहेत, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं भीमकी बेटी ज्योतिताई वाघमारे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ज्यांना थेट राज्यसभेचे खासदार केलं एकनाथ शिंदे साहेबांनी, त्या ज्योतिताई वाघमारेसुद्धा या धम्म परिषदेला व्याख्याता म्हणून येणार आहेत. त्याचप्रमाणे दिवसभर चालणाऱ्या धम्म परिषदेमध्ये ज्यांनी आंबेडकर चळवळ असेल, ज्यांनी धम्माची चळवळ असेल, याच्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, मध्ये शाहीर असतील, कवी असतील, लेखक असतील, साहित्यिक असतील, यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तर मी पुन्हा एकदा संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की आपण या धम्म परिषदेला येऊन आपली उपस्थिती लावायची आहे आणि जाताना धम्माचं ज्ञान घेऊन जायचं आहे.
लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.